नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आपण आमच्या बिझनेस अपॉर्च्युनिटीमध्ये जो इंटरेस्ट शो केला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आपण बघणार आहोत पृथ्वीतलावरची सगळ्यात सुंदर अशी अपॉर्च्युनिटी ज्याचं नाव आहे परिवर्तन. येस, ही अपॉर्च्युनिटी काही लोकांना माहिती असेल, काही लोकांनी बघितली असेल, काही लोकांना फक्त ऐकून माहिती असेल, पण नेमकी ही अपॉर्च्युनिटी काय आहे, परिवर्तन काय आहे, हे आज आपण बघणार आहोत. सो पुढची 15 ते 20 मिनटं अगदी डोकं शांत ठेवून ही अपॉर्च्युनिटी बघा, समजून घ्या आणि जर आपल्याला समजली नाही तर तुम्ही मला कॉल करून अजून माहिती घेऊ शकता. सो ह्या परिवर्तन अपॉर्च्युनिटीमध्ये तुमचं स्वागत आहे. सोच बदलो, खुद को बदलो, दुनिया बदलो. फ्रेंड्स, आपल्याला माहिती आहे की आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कार्यरत असतो, वेगवेगळ्या गोष्टी इनोव्हेशन्स करत असतो आणि ह्या इनोव्हेशन थ्रू आपण एक प्रयत्न करत असतो की आपलं लाईफस्टाईल सुधारावं, आपल्याकडे 4 पैसे एक्स्ट्रा यावेत आणि त्याच्यासाठी प्रत्येकजण काम करत असतो. जर तुम्ही तुमचे विचार बदलले, स्वतःमध्ये काही बदल घडवला तर तुम्ही दुनिया नक्कीच बदलू शकता. सो आता पहा, आपण काम कशासाठी करतो? तर आपण आपल्या गरजांसाठी काम करतो आणि स्वप्नांसाठी काम करतो. आता ह्या अपॉर्च्युनिटीमध्ये जे तुम्ही आहात, ही अपॉर्च्युनिटी जी तुम्ही बघताय, ही तुमच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आहे. कारण गरज तुमची नक्कीच हा व्हिडिओ बघत असेपर्यंत पूर्ण झालेली असेल, पण तुमची जी मोठी मोठी स्वप्न आहेत, आता स्वप्न काय असतात? तर बिग हाऊस, फॅन्सी कार्स, वर्ल्ड टूर, एज्युकेशन फॉर चिल्ड्रन, रिकॉग्नायशन, क्वालिटी टाईम विथ फॅमिली, ही काही सर्वसामान्य माणसाची स्वप्न असतात. आणि इथे जर तुम्ही बघाल तर ही जी ड्रीम्स आहेत, ही ड्रीम्सचं सर्कल हे मोठं असतं आणि आपल्या इन्कमचं सर्कल हे स्मॉल असतं. आणि ही जी इन्कमची गॅप आहे, तुमची इन्कम, स्मॉल इन्कमपासून बिग ड्रीमची जी गॅप आहे, ती गॅप फिल करण्याचं काम ही अपॉर्च्युनिटी ह्या माध्यमातून आपण करू शकतो आणि आपली जी काही स्वप्न असतील ती ह्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो. तर आपण सुरुवातीला बघूया की वेज टू अर्न मनी, म्हणजे मनुष्य प्राणी हा कुठल्या कुठल्या पद्धतीने पैसे कमवतो. तर इथे 2 प्रकारच्या पद्धतीने माणूस पैसे कमवतो. एक असतो ॲक्टिव्ह इन्कम, दुसरा असतो पॅसिव्ह इन्कम. ॲक्टिव्ह इन्कमचा जर विचार केला तर एम्प्लॉई, वर्किंग एक्झिक्युटिव्ह, म्हणजे जी लोकं जॉब करतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जॉब करतात आणि महिन्याच्या शेवटी त्यांना सॅलरी मिळते, ते ॲक्टिव्ह इन्कम टाईपमध्ये येतात. त्याच्यानंतर सेल्फ एम्प्लॉईड लोकं, स्वतःचा काही बिझनेस असेल, डॉक्टर असतील, CA असतील, लॉयर असतील, इंजिनियर असतील, सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे असा बिझनेस की जो स्वतःवर अवलंबून आहे, स्वतः जर तिथे नाही गेलो तर काम होणार नाही, अशा पद्धतीची लोकंसुद्धा सेल्फ एम्प्लॉईड कॅटेगरीमध्ये येतात आणि जे की ॲक्टिव्ह इन्कम कॅटेगरीमध्ये येतात. त्याच्यानंतर दुसरी कॅटेगरी आहे पॅसिव्ह इन्कमची कॅटेगरी. आणि पॅसिव्ह इन्कम कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टर येतात. इन्व्हेस्टर काय करतात? आपला जो पैसा आहे हा इन्व्हेस्ट करतात आणि त्याच्यापासनं तिथे न जाता रेंटल इन्कम घेतात किंवा रॉयल्टी इन्कम घेतात. ह्याला म्हणतो आपण पॅसिव्ह इन्कम. आणि दुसरे आहेत बिझनेस ओनर, कंपनी ओनर, जी त्यांच्या हाताखाली भरपूर माणसं असतात, जी फक्त माणसांना कामाला लावतात आणि इन्कम घेतात. फ्रेंड्स, आपल्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये राहायला आवडेल? एकतर पॅसिव्ह इन्कमच्या कॅटेगरीमध्ये राहायला आवडेल आणि एकतर बिझनेस ओनर व्हायला आवडेल. तर ही अपॉर्च्युनिटी आपल्याला ॲज अ बिझनेस ओनर म्हणून एक समाजामध्ये नाव मिळवून देऊ शकते. आता नेमका कन्सेप्ट काय बघूया, किंवा ज्या कन्सेप्टसाठी तुम्ही हा व्हिडिओ बघताय ते नेमकं काय आहे ते बघूया आपण. तर आपला बिझनेस आहे हा डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस आहे. ट्रेडिशनल बिझनेस वर्सेस डायरेक्ट सेलिंग, हे आता काय आपण बघूया. ट्रेडिशनल बिझनेस म्हणजे काय? आपल्या कंपनीकडे जी प्रॉडक्ट्स आहेत ही डेली यूजची प्रॉडक्ट्स आहेत, ज्याला आपण म्हणतो FMCG प्रॉडक्ट्स, फास्ट मूव्हिंग कन्झ्युमेबल गुड्स. ही प्रॉडक्ट्स अशी असतात की आपल्याला दररोज, दर दिवशी, दर महिन्याला लागत असतात. जसं की टूथपेस्ट असेल, साबण असेल, शॅम्पू असेल, फ्लोअर क्लीनर असेल, टॉयलेट क्लीनर असेल, मसाले असतील, खाद्यतेल असेल. आणि ह्या वस्तूंचं कन्झम्शन हे कधीही मार्केटमध्ये कमी होत नाही, किंवा ह्या वस्तूंची डिमांड ही मार्केटमध्ये कधीही कमी होत नाही. तर ह्या वस्तू जर आपण बघितल्या तर सध्या आपण कशा घेतो आहे? तर ह्या ट्रेडिशनल सिस्टीममधनं घेतो आहे, ट्रेडिशनल बिझनेसमधनं घेतो आहे, जिथे आपण म्हणजे आपण कस्टमर असतो. रिटेलरकडनं आपण सामान घेतो, रिटेलर ती वस्तू स्वतः बनवत नाही, रिटेलर होलसेलरकडनं सामान घेतो, होलसेलर डिस्ट्रीब्युटरकडनं घेतो आणि डिस्ट्रीब्युटर कंपनीकडनं घेतो. कंपनी लाखो रुपये ॲडव्हर्टाइजमेंटसाठी खर्च करते, सेलिब्रिटीजना देते
आणि त्या थ्रू प्रॉडक्ट प्रमोट करते मार्केटमध्ये आणि आपण तो जाऊन रिटेलरकडनं खरेदी करतो. इथे कॅल्क्युलेशन दिलं आहे बघा. समजा 100 रुपयाला एखादी तुम्ही वस्तू जर खरेदी करत असाल तर ती रिटेलरकडून आपल्याला येईपर्यंत ती 100 रुपये झालेली असते, पण त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ॲक्च्युअली असते 35 रुपये. म्हणजे 35 रुपयामध्ये बनलेली वस्तू आपल्याकडे पोचेपर्यंत जवळजवळ 100 रुपये होते. म्हणजे जवळजवळ मधले 65 रुपये हे आपण काय करतो आहे, मिडलमॅनला देतो आहे. मिडलमॅन ह्याच्यामधनं भरपूर पैसे कमवतात. पण आज आपण जी अपॉर्च्युनिटी बघणार आहोत, इथेच आपण खूप महत्त्वाची अपॉर्च्युनिटी बघणार आहोत. ती म्हणजे इथे काय केलेलं आहे की हा सगळ्या मिडल्समॅनना इथून काढून टाकलेला आहे. डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर, ॲडव्हर्टाइजमेंट अशी कुठलीही गोष्ट नाही आहे आणि डायरेक्टली कंपनी टू कस्टमर असे प्रॉडक्ट दिलेले आहेत. आणि कंपनीने काय सांगितलं आहे की तुम्ही आमचे ब्रँड ॲम्बॅसेडर व्हा, तुम्ही आमचे प्रॉडक्ट्स प्रमोट करा आणि जे मार्जिन आपण डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलरला देणार आहोत, जो पैसा आपण ॲडव्हर्टाइजमेंटला खर्च करणार आहोत, तोच पैसा तुमच्यामध्ये वाटून दिला जाईल. म्हणजे दोन्हीकडून विन विन सिच्युएशन. ओके. इथे काय होतं, डायरेक्ट सेलिंग बिझनेसमध्ये जो पैसा हा वाचवला जातो तोच बोनस आणि इन्सेंटिव्हच्या स्वरूपात आपल्याला दिला जातो. त्यामुळे ग्राहक, कन्झ्युमर हा पैसे कमवतो. ओके, इथपर्यंत क्लिअर. पुढे बघूया. आता ह्या बिझनेसचे बेनिफिट्स काय काय आहेत. तर ह्या बिझनेसचे बेनिफिट्स आहेत, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लो इन्व्हेस्टमेंट. कुठल्याही पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंटची आपल्याला इथे मेजर इन्व्हेस्टमेंटची गरज लागत नाही. आपण जस्ट आपलं दुकान बदलून, म्हणजे आपल्याला दैनंदिन जीवनासाठी गरजेच्या लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही मार्केटमधनं न घेता ह्या कंपनीकडनं घेऊ शकता आणि तुमचा व्यवसाय चालू होतो. त्याच्यानंतर तुमची इन्व्हेस्टमेंट नसल्यामुळे लो रिस्क असते. रिस्क कुठल्याही प्रकारची नसते. इथे कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्हाला विचारला जात नाही. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला ऑफिस, गाळा, शॉप घेण्याची गरज नाही आहे. मॅनपॉवरची गरज नाही आहे. इथे पॅसिव्ह इन्कम तुम्ही जनरेट करू शकता. तुम्हाला वेळेचं फ्रीडम मिळतो, वेळेची आझादी मिळते. आणि हा जो बिझनेस आहे हा बिझनेस फॉर जनरेशन्स, म्हणजे तुमच्यानंतर तसाचा तसा बिझनेस तुमच्या नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर होतो. आणि त्यामुळे जेवढा इन्कम तुम्ही या बिझनेसमध्ये करताय तेवढाच इन्कम तुमची नेक्स्ट जनरेशन कंटिन्यू घेत राहते. तर बघूया कंपनी कोणती आहे. कंपनी आहे आपली मोदी केअर. भारतातली पहिली डायरेक्ट सेलिंग कंपनी, जी 1996मध्ये सुरुवात झालेली आणि ज्याचे फाउंडर आहेत समीर मोदी सर. समीर मोदी सरांच्या मागे खूप मोठा इतिहास आहे. त्यांचे आजोबा राय बहादूर गुजरमल मोदी होते, जे मोदी ग्रुपचे फाउंडिंग फादर आहेत. त्याच्यानंतर त्यांची सेकंड जनरेशन के मोदी आणि बीना मोदी आणि थर्ड जनरेशन समीर मोदी, अशा ह्या 3 पिढ्यापासून आलेली ही मोदी एंटरप्राइजेस साधारण 74,000 करोडचा ज्याचा टर्नओव्हर आहे, अशा पद्धतीची ही स्ट्रॉंग बॅकग्राऊंड असलेली कंपनी आहे. जर बिझनेसची अचिव्हमेंट म्हणाल तर मोदी केअरचा बिझनेस हा इयरली 1800 करोडचा सेल्स इयरली करते आहे. 53 लाखपेक्षा जास्त लोक डायरेक्ट सेलर्स, म्हणजे आपल्या तुमच्या आमच्यासारखी सामान्य ग्राहक 53 लाखाहून अधिक ह्या कंपनीशी जोडले गेलेले आहेत. 5 लाख स्क्वेअर फीटमध्ये ह्यांची ऑफिसेस, वेअरहाऊस पसरलेली आहेत. 18,000 पिनकोडला सर्व्हिस देते आज कंपनी. 14,000 डिस्ट्रीब्युशन पॉईंट्स, म्हणजे जिथे प्रॉडक्ट अवेलेबिलिटी आपल्याला झाली पाहिजे असे 14,000 डिस्ट्रीब्युशन पॉईंट्स आहेत. 10,000 रोज नवीन 10,000 लोक रजिस्टर होत आहेत आणि 5,000 शहरांमध्ये हे काम चाललेलं आहे. सो प्रॉडक्ट रेंज जर बघायची झाली तर जसं मी सांगितलं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, म्हणजे तुमचं होम केअर आलं, पर्सनल केअर आलं, ऑटो केअर आलं, मेकअप आलं, ॲग्रिकल्चर, लाईफस्टाईल, स्किन केअर, ज्वेलरी, वॉचेस, फूड अँड बेवरेजेस, वेलनेस, लॉन्ड्री केअर, डिवाईन, ई लर्निंग, अशा जवळजवळ 15 ते 16 कॅटेगरीमध्ये आज कंपनी काम करते आहे. आणि जवळजवळ 750+ प्रॉडक्ट्स आज मोदी केअरचे आहेत. सो हे प्रॉडक्ट्स वापरून आतापर्यंत आपण आपला जो खर्च करतो हा फक्त खर्च म्हणून गणला जात होता, पण हाच खर्च जर तुम्ही मोदी केअरमध्ये केलात तर तोच खर्च तुमचा उद्या इन्कम म्हणून गणला जाऊ शकतो. एवढं स्ट्रॉंग बॅकग्राऊंड आणि एवढे स्ट्रॉंग अचिव्हर्स आपल्याकडे आहेत. कन्सेप्ट आहे जसं मगाशी सांगितलं, चेंज युअर शॉप, जॉईन मोदी केअर फॉर वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट्स अँड रिवॉर्ड्स. मोदी केअर कशाला रजिस्टर व्हा, तर वर्ल्ड क्लास क्वालिटीचे प्रॉडक्ट्स तुम्हाला मिळतील आणि रिवॉर्ड्स आणि इन्सेंटिव्स आणि इन्कमसुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. टोटल 12 प्रकारचं इन्कम मिळतं. जर तुम्ही
टोटल 12 प्रकारचं इन्कम इथे आपल्याला मिळतं. जर तुम्ही या अपॉर्च्युनिटीशी सहमत असाल तर हे जे इन्कम आहे हे वन बाय वन आपण डिस्कस करू शकतो. पण सगळ्यात पहिली आहे सेव्हिंग ऑन कन्झम्पशन, रिटेल प्रॉफिट, ॲक्युम्युलेटिव्ह बोनस, डायरेक्टर बोनस, टीम बोनस, बिल्डर बोनस, डायमंड बोनस, ट्रॅव्हल फंड, कार फंड, होम फंड, लीडरशिप प्रोडक्टिव्हिटी बोनस आणि इयरली फाउंडर बोनस असे 12 प्रकारचे इन्कम आपल्याला ह्या बिझनेसमधनं घेता येतील. तर त्याच्यानंतर कंपनी एक लॉयल्टी प्रोग्राम रन करते. ह्या लॉयल्टी प्रोग्रामची इथे लिस्ट आहे. लॉयल्टी प्रोग्राम म्हणजे काय तर इथे बघा, बाय मिनिमम मोदीकेअर प्रोडक्ट्स वर्थ ₹1800 एव्हरी मंथ इन मल्टिपल इन्व्हॉइसेस फॉर 6 कन्सिक्युटिव्ह मंथ्स. म्हणजे 1, 2, 3 इन्व्हॉइसमध्ये सुद्धा केलं तरी चालेल, पण महिन्याला 1800चे प्रोडक्ट तुम्ही खरेदी करायचे. फक्त 1800 म्हणजे आज जर मार्केटमध्ये जर गेलात तर तुम्ही खाद्यतेल, शॅम्पू, पेस्ट, वॉशिंग मशीनची पावडर, लिक्विड, हँडवॉश, डिटर्जंट हे सगळं जरी केलं तरी 2-2,500 रुपये सहज होतात. तो जो पैसा तुम्ही मार्केटमध्ये खर्च करणार आहात तोच पैसा तुम्ही मोदी केअरमध्ये खर्च करा. मोदी केअरकडनं प्रोडक्ट्स घ्या आणि त्याचा फायदा तुम्हाला काय होईल, जर तुम्ही कंटिन्यू 6 महिने 1800ची प्रोडक्ट जर मोदी केअरकडनं घेतली तर तुम्हाला 7व्या महिन्यामध्ये साधारणतः 80% प्रोडक्ट्स ही म्हणजे साधारण 1400 रुपयाची मोदी केअरची प्रोडक्ट्स ही टोटली फ्री मिळतील. आणि जर तुम्ही तीच 2500ची घेतली तर 7व्या महिन्यामध्ये 2500ची प्रोडक्ट तुम्हाला मोदी केअरची फ्री मिळतील. त्याच्यानंतर लॉयल्टी प्रोग्राम प्लस आहे जो 12 महिन्याचा आहे. कंटिन्यू मी 12 महिने घेतल्यानंतर तुम्हाला 13व्या महिन्यामध्ये प्रोडक्ट्स फ्री मिळतात. म्हणजे इथे लॉयल्टी प्रोग्रामचं जे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे ते तुम्ही इथे बघू शकता. ऑन एन ॲव्हरेज तुम्ही पहिले 6 महिने जर 7-7 हजारची प्रोडक्ट घेतली तर 7व्या महिन्यामध्ये तुम्हाला 7,000 रुपयाची प्रोडक्ट्स कंपनी टोटली फ्री देते. त्याच्यानंतर पुढच्या 6 महिन्यांमध्ये महिना 7 ते महिना 12 जर तुम्ही 7-7 हजारची प्रोडक्ट घेतली तर 13व्या महिन्यामध्ये तुम्हाला पुन्हा 7,000चे प्रोडक्ट्स कंपनी फ्री देते. आणि पूर्ण वर्षाची लॉयल्टी म्हणून तुम्हाला 13व्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा 7,000चे प्रोडक्ट हे कंपनी फ्री देते. म्हणजे 7,000च्या खरेदीवर तुम्हाला 21,000 रुपयाचे प्रोडक्ट वर्षाला हे फ्री दिले जातात. आता इथे ऑप्शन येतो किंवा क्वेश्चन येतो लोकांच्या मनामध्ये बराच की हे फ्री प्रोडक्ट्स मिळणार, आपण एवढ्या फ्री प्रोडक्ट्सचं करायचं काय. तर आपण जेव्हा बिझनेसमध्ये असतो तेव्हा बिझनेस म्हणून जेव्हा आपण एखादी गोष्ट घेतो तेव्हा आपण आपला प्रोडक्ट प्रमोट करतो, आपण ह्या गोष्टी प्रमोट करतो. सो तो बिझनेस कसा प्रमोट करायचा आहे, 7,000चं रिटेलिंग कसं करायचं आहे, तुमच्या टीममध्ये जास्तीत जास्त युजर्स कसे वाढवायचे आहेत ह्याचं ट्रेनिंग इन डिटेल तुम्हाला दिलं जाईल. आणि ह्या ट्रेनिंग थ्रू तुम्ही खूप साऱ्या गोष्टी अचीव करू शकता आणि तुमची स्वप्न इथनं पूर्ण करू शकता. हा बिझनेस फ्रेंड्स दिसायला सुरुवातीला ऐकताना खूप सिम्पल वाटतो, खूप ऐकलेला वाटतो, हे मला माहिती होतं अशा सगळ्या गोष्टी वाटतात. बरेच जण असं म्हणतात की हे मी करून बघितलं आहे, बरीच लोकं सांगतात हे मी केलेलं, लोकं तयार होत नाहीत. पण फ्रेंड्स आता ती पोझिशन राहिलेली नाही आहे. आता आपण 2024मध्ये आहोत आणि 2024मध्ये डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस हा 22,000 करोडचा झालेला आहे. म्हणजे जर तुम्ही मागच्या 15 वर्षाचं जर कॅल्क्युलेशन काढाल तर आपण बिझनेस कशामध्ये मोजतो तर टर्नओव्हरवर मोजतो. तर जो बिझनेस 3 ते 4,000 5,000 करोड होता तो आज 22,000 करोडवर गेलेला आहे बिझनेस. ह्याच्यामुळे तुम्ही कंपनीचा जो 2015 साली सेल होता, फक्त कंपनी 95, 96, 97 करोड सेल करायची, आज कंपनी महिन्याला 200 कोटी सेल करते आहे. म्हणजेच बिझनेस होतो आहे, फक्त करण्याची तयारी पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे आणि तुमच्या अपलाईनचा सपोर्ट पाहिजे जो आमच्याकडनं तुम्हाला 100% दिला जाईल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेल्फ यूज करायचं आहे. साधारणतः 3,000चे प्रोडक्ट तुम्ही घेतले की तुम्हाला काय बेनिफिट होतं तर 600 रुपये तुम्हाला रिटेल प्रॉफिट होतं, जवळजवळ 3,500 3600चे प्रोडक्ट तुम्हाला मिळतात. 300 रुपयेचं तुम्हाला रिपर्चेस प्रोडक्ट मिळतात. रिपर्चेस म्हणजे काय की कंपनी दर महिन्याला फ्री प्रोडक्ट्स देते. 1000वर 100चे फ्री प्रोडक्ट्स, 2000वर 200चे, 3000वर 300चे, त्याप्रमाणे इथे 3000चे प्रोडक्ट जर तुम्ही घेतले तर 300 रुपयाचे प्रोडक्ट हे आपल्याला फ्री मिळतात. त्याच्यानंतर लॉयल्टी प्रोग्रामचं ॲव्हरेज काढलं 12 महिन्याचं तर तुम्हाला 750 रुपयाचे प्रोडक्ट हे फ्री मिळतात जर 12 महिन्याचं ॲव्हरेज काढलं तर. त्याच्यानंतर कंपनी तुमच्या अकाउंटला ॲक्युम्युलेटिव्ह परफॉर्मन्स बोनस म्हणजे आतापर्यंत फ्रेंड्स तुम्ही सांगा मला, तुम्ही आतापर्यंत खरेदी करताय कुठल्या किराणा माल दुकानदाराने, कुठल्या सुपर मार्केटने तुमच्या अकाउंटमध्ये पैसे परत पाठवले आहेत ॲज अ कॅशबॅक म्हणून. पण मोदी केअरमध्ये ज्यावेळी तुम्ही खरेदी करता पहिल्याच महिन्यात 3,000ची, पहिल्याच महिन्यात 105 रुपये ॲज अ कॅशबॅक तुम्हाला कंपनी रिटर्न देते. आणि हे जर टोटल बेनिफिट पकडलं तर जवळजवळ 1,755 रुपयाचं बेनिफिट हे तुम्हाला मिळून जातं. आणि हेच बेनिफिट तुम्हाला कसं मिळालं
तुम्हाला प्रॉडक्टची क्वालिटी कशी वाटली हे तुम्ही लोकांपर्यंत शेअर केलं की तुम्हाला तुमच्या टीममध्ये लोक येत जातात आणि तुमचा बिझनेस हळूहळू तुमचा टर्नओव्हर वाढत जातो. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला शेअर करायचं आहे. म्हणजे टॉक टू पीपल अँड शेअर युअर पर्सनल एक्सपिरियन्स. म्हणजे तुम्ही एकदा मोदी केअरचे प्रोडक्ट घेतले, तुम्ही ते वापरले की तुमच्या वापरलेल्या प्रोडक्टचा एक्सपिरियन्स, तुमच्या वापरलेल्या बेनिफिट्सचा एक्सपिरियन्स हा तुम्हाला मिळालेला बेनिफिट्सचा एक्सपिरियन्स हा तुम्हाला तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये शेअर करायचा आहे, खास लोकांमध्ये शेअर करायचा आहे, जेणेकरून जो बेनिफिट तुम्हाला मिळाला तोच बेनिफिट तुमच्या ओळखीच्या नियर अँड डिअर वन्सना मिळेल. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही रजिस्टर होता तेव्हा तुम्हाला कंपनी तुमच्या नावाचं माय मोदी केअर शॉप नावाचं एक ई-कॉमर्स वेबसाईट तुम्हाला बनवून देते. ही वेबसाईट टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे, ज्याच्यामध्ये ही लिंक तुम्ही तुमच्या ऑल ओव्हर भारतामध्ये असलेल्या कुठल्याही व्यक्तीला पाठवू शकता आणि त्या लिंकवरून जर त्यांनी ती खरेदी केली तर त्याचे पॉईंट्स, रिवॉर्ड्स, कॅल्क्युलेशन्स हे सगळे तुमच्या अकाउंटला जोडले जातात आणि तुमचं कमिशन तिकडनं बनतं. त्याच्यानंतर ऑर्डरिंग, डिलिव्हरी, पेमेंट मॅनेज बाय मोदी केअर, रिटेल प्रॉफिट रिटेन बाय यू. म्हणजे जो काही रिटेल प्रॉफिट आहे हा तुमच्या अकाउंटला दिला जातो आणि हा दर महिन्याला दिला जातो. आणि 2000च्या वरती जर एखाद्याने ऑर्डर प्लेस केली तर कुठल्याही प्रकारचे चार्जेस, डिलिव्हरी चार्जेस हे घेतले जात नाही. पूर्ण डिलिव्हरी ही फ्री दिली जाते. त्याच्यानंतर स्टेप 2 आहे शेअर. शेअर म्हणजे काय करायचं आहे, आपण जे काम केलेलं आहे, आपण जे प्रोडक्ट वापरलेले आहे, आपण फक्त आपले 4 कस्टमर्स क्रिएट करायचे आहेत. 4 कस्टमर्सना मोदी केअरबद्दल ही जी अपॉर्च्युनिटी जशी मी तुम्हाला सांगितली तशी तुम्हाला त्यांना समजावून सांगायची आहे. आणि हे जर काम तुम्ही केलं तर तुम्ही फास्ट स्टार्ट 10% होता आणि वरील दिलेले बेनिफिट जसं की प्रॉडक्ट तर फ्री मिळतातच, 1750 बेनिफिट मिळतात, प्लस 750 बेनिफिट्स मिळतात, 750 प्रोडक्ट्स मिळतात फास्ट स्टार्ट प्रोग्राममध्ये आणि तुमचं टोटल बेनिफिट हे जवळजवळ 5350 रुपयापर्यंत जातं. हे टोटल बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर तिसरा स्टेप आहे स्पॉन्सरिंग. म्हणजे तुम्हाला जसं तुमच्या अपलाईनने स्पॉन्सर केलं, तुम्हाला जसा बिझनेस शिकवला तसं तुम्ही तुमच्या 4 लोकांना स्पॉन्सर करायचं आणि त्यांना पैसे कमवण्यासाठी तुम्ही मदत करायची आहे. तर हे 3च स्टेप आपल्याला करायचे आहेत. फर्स्ट आहे सेल्फ यूज, सेकंड आहे शेअर आणि थर्ड आहे स्पॉन्सर. ह्या 3 स्टेपमध्ये आपला बिझनेस होतो. पहिली न्यू जॉईनी होतो, कस्टमर होतो आणि हे सगळं शिकण्यासाठी ह्याच्यासाठी आपल्याला SPBM नावाचं जे ॲप आहे ते आपल्याला मदत करतं. वर्ल्ड क्लास ट्रेनिंग सपोर्ट आहे, ज्याच्यामध्ये मोदी केअर रूट टू फ्रीडम ॲप आहे, SPBM यूट्यूब चॅनल आहे, SPBM अकॅडमी आहे, जो तुम्हाला बिझनेस करण्यासाठी मदत करू शकतो. सो ही शॉर्ट अँड स्वीट फास्टमध्ये मी तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी आवडली असेल तर आत्ताच तुम्ही ज्यांनी तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी पाठवली आहे त्यांना फोन करा, रजिस्ट्रेशन प्रोसेस विचारा, पूर्ण बिझनेस शिकून घ्या, समजून घ्या आणि येणाऱ्या भविष्यातील सुवर्णमय इंडस्ट्रीमध्ये भाग घ्या. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचं फ्युचर एवढं ब्राईट आहे की 65,000 करोडपर्यंत ही इंडस्ट्री येणाऱ्या 4 ते 5 वर्षामध्ये जाणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोणतीही गुंतवणूक न करता फक्त तुमचं दुकान बदलून एक व्यवसायाची संधी मिळते आहे, ज्या संधीमध्ये तुम्ही जर काम केलं आणि सपोर्टने काम केलं, असं नाही की एकट्यालाच काम करायचं आहे, तुम्हाला सपोर्ट पूर्णपणे केला जाईल. डिसिजन फक्त तुम्हाला घ्यावा लागेल. तो जो डिसिजन आहे तो तुमची अपलाईन ज्याने तुम्हाला हा बिझनेस दाखवला आहे तो घेऊ शकत नाही. डिसिजन हा तुम्हालाच घ्यावा लागेल. त्यासाठी तुम्ही 3 क्वेश्चन्स स्वतःला विचारा. इफ नॉट मोदी केअर देन व्हॉट, इफ नॉट यू देन हू. म्हणजे तुम्ही नाही तर अजून कोण करणार, आणि आत्ता नाही करणार, ह्या संधीचा लाभ जर आत्ता नाही घेणार तर कधी घेणार. So journey of 1000 miles start with a single step. Take the first step. So thank you very much. आणि ही अपॉर्च्युनिटीबद्दल तुम्हाला अजून काही माहिती असेल, रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. थँक्स अ लॉट.